आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आदरणीय अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या सकाळपासून 8:30ला जी बातमी समजली त्याबद्दल मन सुन्न झाल्यागत झालं आणि मोठा धक्का मनाला सर्व महाराष्ट्राला आणि आम्हाला बसलेला आहे। आणि त्याचबरोबर एक धाडसी नेतृत्व आज या आपल्यातून निघून गेलेला आहे। पहाटे 5ला उठणारा माणूस, संध्याकाळी 12ला झोपणारा माणूस आज समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्यासाठी करणारा हा एक नेतृत्व आपल्यातून निघून गेलेला आहे। त्याच्या मृतात्म्याला शांती लाभो ही मी या शिवचरणी प्रार्थना करतो आणि मी या एरंडोली ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली लावतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे दुःखात निधन झालेले आहे। तरी आज अख्खा महाराष्ट्र पोरका झालेला आहे। दादा नसल्यामुळे आज अख्खा महाराष्ट्रावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि यामुळे आज एरंडोली जिल्हा परिषद गटातून आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही एरंडोलीचे सर्व ग्रामस्थ व एरंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही वाहत आहोत। तसेच आज एरंडोलीतील महाविकास आघाडीचे जे काही प्रचाराचे दौरे होते, जे काही नारळचे कार्यक्रम होते, त्या सर्व रद्द करण्यात आलेले आहेत। हे सर्व ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे। तसेच महाराष्ट्राला आज आपला एक सकाळी बातमी कळाली, लगेच आज महाराष्ट्रभर आज सगळीकडे शांतता पसरली। दादांच्यावर प्रेम करणारी जनता व आज राष्ट्रवादी आपला पक्ष, त्या पक्षावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। याबद्दल आम्ही एरंडोली गावच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली दादासनी होतो।